ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सगळे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2018 पासून 18, 19, 20, 21, 22, 23, 24 जितके पण क्वेश्चन असतील नंबर म्हणजे सिक्वेन्सने आपण त्यांना सॉल्व्ह करू. ठीक आहे. आणि त्या क्वेश्चन सोबत काय होईल, रिव्हिजन पण तुमची होऊन जाईल. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे बघा, कंप्लीट रिव्हिजन करायचं आपल्याला. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे टिंग 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 मोगले आजमच्या जमान्याचा क्वेश्चन आहे. राईट केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. खूप फेमस आहे. दर म्हणजे किती वेळ झाला बघा, नंबर ऑफ टाइम्स. जुलै 23, मार्च 22, जुलै 21, मार्च 20. ठीक आहे. रिपीटेड क्वेश्चन आहे. आता याला एक्सप्लेन करतो मी. व्हॉट इज केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. 3 लॉ आहेत केपलरचे, 3 मार्क्सला येतो क्वेश्चन. सगळ्यात पहिला लॉ काय असतो रे? फर्स्ट लॉ आहे सर ऑर्बिट बद्दल. केपलर म्हटला हे जे तुम्ही ऑर्बिट बोलताय ना, सर्क्युलर ऑर्बिट ऑर्बिट सर्क्युलर नाहीये, ऑर्बिट इलिप्टिकल आहे. इलिप्स शेप म्हणजे कसा असतो सांगतो. पहिले तर लिहितो ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स with the sun is one of its foci. बघा इलिप्स मध्ये काय राहतं, इलिप्स एक असा शेप आहे. सर्कल मध्ये जसा एक सेंटर असतो ना, तसं इलिप्स मध्ये 2 फोकस असतात. ठीक आहे. F1 F2 डिटेल व्हिडिओ आहे आपल्या युट्यूबला, एकदा बघू शकता. आणि तो म्हटला की ऑर्बिट जो आहे प्लॅनेटचा जो पाथ आहे तो कसा आहे, इलिप्टिकल आहे. हा इथं प्लॅनेट आहे आणि हा इथं आहे सर एक आपला सन. ठीक आहे. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. कसा आहे ऑर्बिट? इलिप्टिकल ऑर्बिट आहे विथ सन इज वन ऑफ इट्स फोसाय. ठीक आहे. सेकंड लॉ काय म्हणतो? सेकंड लॉ केपलर सेकंड लॉ तो म्हणतो लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. एक इमॅजिनरी लाईन आहे. सपोज मी डायग्राम बनवतो, एकदम सुंदर डायग्राम बनवणार आहे मी. एक ऑर्बिट बनवला, बरोबर आहे. इथं बनवून दिला मी सन. ठीक आहे. इथं आहे आपला प्लॅनेट आणि ही एक सपोज एक लाईन आहे. तर ह्या लाईन बद्दल डिस्कस करतोय तो. लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. लाईन जॉईनिंग इमॅजिनरी लाईन ना, रिअल मध्ये अशी लाईन नाही. लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे काय? म्हणजे सर समजते ना काय बोलतोय, की एक इमॅजिनरी लाईन घ्या, प्लॅनेट आणि सनला जॉईन करते. ती सपोज आज प्लॅनेट इथं आहे, आफ्टर 20 डेज हा प्लॅनेट इथं आला. किती एरिया कव्हर केला? इतका एरिया कव्हर केला. सर मला एक सांगा किती डेज मध्ये केलेला आहे? सर हा एरिया कव्हर केलाय प्लॅनेटने 20 डेज मध्ये. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. परत एक दिवस प्लॅनेट फिरता इथं आला. तुम्ही विचार केला सर आता सांगा किती एरिया कव्हर करतोय प्लॅनेट. मी विचारलं किती दिवसात, तुम्ही सांगताय सर 20 डेज मध्ये. मग 20 डेज मध्ये प्लॅनेट इथून इथं आला. तुम्ही मला विचारला सर किती एरिया झाला, तर मी सांगेल काय सांगेल मी, हा एरिया A2 आहे. आणि जर नंबर ऑफ डेज सेम आहेत ना, तर एरिया काय येईल? इक्वल येईल. लॉस काय म्हणतोय केपलर भाऊ, की जी लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, ही लाईन स्वीप्सचा मिनिंग काय? स्वीप म्हणजे स्वीप शॉट होतो ना क्रिकेटमध्ये. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे. समजलं? समजून गेला. व्हेरी गुड. थर्ड लॉ, केपलर्स थर्ड लॉ काय बघा. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मेन डिस्टन्स. नाही समजलं असेल, नीट ऐका. ह्या प्लॅनेटचा काहीतरी टाइम पिरियड आहे. जसं अर्थचा टाइम पिरियड किती राहतो? 365 डेज. त्या टाइम पिरियडचा स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल राहतो कोणाला? क्यूब ऑफ मेन डिस्टन्स. ह्या प्लॅनेटचे डिस्टन्स बघा इथे किती आहे सर? R1 आहे. इथे किती आहे? R2 आहे. इमानदारीत सांगा R1 आणि R2 मध्ये R1 मोठा दिसतोय, R2 छोटा दिसतोय. म्हणजे प्लॅनेटचे डिस्टन्स काही ठिकाणी
काही पोझिशनवर जास्त आहे, काही पोझिशनवर कमी आहे. म्हणून तो म्हणतो की मीन डिस्टन्स घ्या, यांचा एव्हरेज घ्या, त्याच्या क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल राहील, त्याच्या क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल राहील. म्हणजे कसं सर, बघा, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ, हे बोर्डवर हँड रायटिंग जमत नाही बरं बाबा, ऍडजस्ट करा. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन is directly proportional to the cube of mean distance of the planet from the sun. म्हणजे मीनिंग काय आहे का, नीट आहे का? टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, म्हणजे सर टी स्क्वेअर इज इक्वल टू के टाइम्स आर क्यूब. आर मीन म्हणजे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब मीन. हा रेशो नेहमी काय असतो, कॉन्स्टंट. सोलर सिस्टीम मध्ये जितके भी प्लॅनेट आहे ना, तर प्रत्येकाचा टाइम पिरियडचा स्क्वेअर अपॉन त्याचा मीन डिस्टन्स फ्रॉम द सन, हा रेशो नेहमी कॉन्स्टंट, हा रेशो चेंज होत नाही. समजला? ठीक आहे सर. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. आता हे समजलं असेल तर मी आता काय करतो, त्याच्यामध्ये बघा सर, याचा एक फोटो घ्या. आता याच्यामध्ये काय, 3 मार्काचा लॉ आहे, जास्त बडबड करण्यात मजा नाही आहे काही. सिंपल लॉ आहे, लर्न करा. सेकंड राईट, हे झालं. मेरा कोई ना हो के भी कुछ. एक्सप्लेन न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मार्च 19 त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि डायरेक्ट लॉ जरी नाही आला ना, तरी भरपूर क्वेश्चन रिलेटेड येतात त्याच्यात. तर हा लॉ यायलाच पाहिजे आपल्याला. काय बघा लॉ, सिंपल लॉ आहे. सर न्यूटन काय म्हणतो की 2 ऑब्जेक्ट युनिव्हर्समध्ये ज्यांच्याकडे मास आहे, ते दोघी एकमेकांना अट्रॅक्ट करतील. त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे सर, डी डिस्टन्स आहे. सपोज डी घ्या, डी डिस्टन्स. 2 ऑब्जेक्ट, जसं की आता हा कॅमेरा आहे, काय बोलतोय मी, हा कॅमेरा आहे, मी आहे, दोघांकडे मास आहे, तर मी कॅमेराला अट्रॅक्ट करतोय, कॅमेरा मला अट्रॅक्ट करतोय. तुम्ही घरी बसले, तुमच्याकडे मास आहे, तुम्ही पण या कॅमेराला अट्रॅक्ट करतात. युनिव्हर्समध्ये जितके पण ऑब्जेक्ट, आता हे जसं हे काय, हे पेन आहे, हा का, ठीक आहे, काहीतरी म्हणता याला, तर ह्या पेनला मी अट्रॅक्ट करतोय, हा पेन मला अट्रॅक्ट करतोय. मग न्यूटनने काय सांगितलं की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, कवी कहता है कि एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, काय करते, अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट, प्रत्येक अदर ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते विथ अ डिफायनाइट फोर्स. आता दुसऱ्या पंक्तीमध्ये तो भाऊ सांगेल, दुसऱ्या सेंटेन्समध्ये त्या फोर्सची माहिती देईल. दिस फोर्स is directly proportional to the product of their mass. काय बोलतोय बोला. ह्या सेंटेन्सला जर मला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहायचं आहे की हे 2 ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतात. M1 ला विचारलं कोण अट्रॅक्ट करतोय भाऊ, M2 अट्रॅक्ट करतोय. M2 ला विचारलं तुम्ही इथे गेले, बोल भाऊ कोण अट्रॅक्ट करतोय, तो सांगतो मला M1 अट्रॅक्ट करतोय. मग हे दोघं ऑब्जेक्ट एकमेकांना फोर्सने, ज्या फोर्सने अट्रॅक्ट करतायत, तो फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. प्रोडक्ट ऑफ देअर मास, जेवढा जास्त मासचा प्रोडक्ट राहील तेवढा हा जास्त फोर्स राहील. ह्या लाईनचा मिनिंग, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली proportional to the square of distance between them. आता ह्या सेकंड लाईनचा मिनिंग काय बघा, कोणती लाईन, टिंग 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 टिंग. याचा मिनिंग काय आहे की सर एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स, किती डिस्टन्स, डी स्क्वेअर, बरोबर आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफरंट फोर्स. पहिला डायलॉग, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस.
इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इनव्हर्सली प्रोपोर्शनल असं लिहितो आपण. मग आता या दोघांना कंबाईन करून त्या भाऊने एक फॉर्म्युला बनवला, कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला, m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. बरोबर आहे मामा. केला म्हटलं भाऊ के ने लिहायचं, त्याने सांगितलं, मला त्याची इच्छा होती m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. आणि व्हॉट इज दिस जी, या जी वर भरपूरदा क्वेश्चन येतो, तर नीट लक्ष द्या. जी बद्दल दोन शब्द बोलतो मी. जी हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. पूर्ण युनिव्हर्स मध्ये याची व्हॅल्यू चेंज होत नाही. किती राहते व्हॅल्यू मग सांगा सर. सांगतो. 6.67 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. SI युनिट पण लक्षात ठेवायचं, ही व्हॅल्यू पण. ठीक आहे, झाला कम्प्लीट क्वेश्चन. मस्त डायग्राम बनवा आणि हलवा लिहून द्या. ठीक आहे, इझी आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. आता बघा नेक्स्ट घेतलं गेलं सर. हा वा 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 हरिओम हरिओम हरिओम. बघा काय क्वेश्चन, एकदम भारी क्वेश्चन आहे. दोन ऑब्जेक्ट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता दोन ऑब्जेक्ट आहे, मास m1 m2, डिस्टन्स इज d. m1 m2 3d. डिस्टन्स ट्रिपल केलंय, डिस्टन्स वाढवलंय, म्हणजे वायफाय पासून दूर गेले तर फोर्सची व्हॅल्यू कमी झाली. हॉटस्पॉट पासून जास्त दूर गेल्यावर रेंज कमी होते. मग किती झाली सर व्हॅल्यू. काही टेन्शन नाही घ्यायचं. सगळ्यात पहिले हा जो एफ आहे, हा याला आपण F2 म्हणू. ठीक आहे, F2 काढायचा आहे आपल्याला. सगळ्यात पहिले बघा यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे. F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. हा आहे F1, याला F1 म्हणा. मग F2 किती राहील रे. जी m1 m2 अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. किती डिस्टन्स 3D. मग 3D चा स्क्वेअर किती होऊन जाईल. 3D स्क्वेअर नाही हो दादा, 3D स्क्वेअर नाही होणार. 3D चा ब्रॅकेट स्क्वेअर. जी m1 m2 अपॉन 9D स्क्वेअर झालं. काय झालं 9D स्क्वेअर. आता मला एक सांगा, खरं खरं सांगा, मम्मीची शपथ दिली, हे काय. हे आहे जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. जी m1 m, अरे हा का F1 आहे, म्हणजेच F2 आहे तुमचा 1/9 इंटू F1. म्हणजेच मी डायरेक्ट म्हणू शकतो F2 तुमचा F1 डिवायडेड बाय किती आहे 9. इतकं सॉल्व्ह करायची इच्छा नसेल. डिस्टन्स किती टाइम वाढलंय 3 टाइम्स. तर फोर्स 3 चा स्क्वेअर 9 टाइम्स कमी होईल. डिस्टन्स डबल केलं तर फोर्स 4 टाइम्स कमी होईल. सपोज इथं असं राहिलं असतं, डिस्टन्स आहे d/3. मग काय केलं असतं रे. मग मी बोललो असतो फोर्स इन्क्रीज होईल सर. किती टाइम इन्क्रीज होईल. याचा स्क्वेअर d/3चा, म्हणजे 3 चा स्क्वेअर किती होईल 9 टाइम्स फोर्स काय होईल सर इन्क्रीज होईल. डिस्टन्स जर मी केलं d/2, आता फोर्स इन्क्रीज होईल. किती नाही 2 चा स्क्वेअर 4 नाही. समजलं. इनवर्स स्क्वेअर लॉ आहे हा. बघा आता करू तर. चला, डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा, यायला पाहिजे सगळ्यांना. हा आलाय 25 22 20. आता बघा कसं आहे 26 मध्ये आलाय का. तर 26 नाही सांगू शकत ना मी, 26 आता येणार आहे. तर मास आणि वेट मधला डिफरन्स करायचा आपल्याला. सगळ्यात पहिले मी इकडे लिहितो मास. मास इकडे लिहितो मी वेट. चला, मासची पहिली डेफिनेशन काय रे. सिंपल डेफिनेशन आहे सर, मजा येऊन जाईल तुम्हाला. अमाऊंट ऑफ मॅटर. मास इज द, तुम्ही पूर्ण लिहायचं, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. ठीक आहे. सेकंड लिहू आपण, इट इज अ स्केलर क्वांटिटी. मास कडे डायरेक्शन राहत नाही. स्केलर क्वांटिटी सर, याच्याकडे डायरेक्शन राहणार नाही. वेक्टर क्वांटिटीकडे डायरेक्शन राहतं, स्केलरकडे डायरेक्शन राहत नाही. थर्ड पॉइंट, SI युनिट काय राहतं रे मासचं. SI युनिट, मासचं SI युनिट राहतं kg. फोर्थ, मास प्लेस टू प्लेस चेंज होत नाही. मास प्लेस टू प्लेस चेंज होत नाही. ठीक आहे. अजून एक डायलॉग लिहू शकतो, मेजर ऑफ इनर्शिया. मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया. जेवढं जास्त मास तेवढं जास्त इनर्शिया.
इनर्शिया म्हणजे माहिती ना, टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन एक्झिस्टिंग स्टेट. मग मास जितकं जास्त आहे तेवढा जास्त इनर्शिया राहील. फिफ्थ, इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. मास चेंज होणार नाही. तुम्ही सांगा सर घडी घडी काय बोलताय, मास चेंज होणार नाही. अरे इकडे चेंज होणार आहे हा वेट. बघा फर्स्ट, अमाउंट ऑफ मॅटर. वेट काय, फोर्स. वेट इज अ फोर्स विथ विच अर्थ, किती मिनिट झाले सर, अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट, पुल द ऑब्जेक्ट म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. स्केलर आहे हा भाऊ, वेक्टर आहे, वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, वेक्टर क्वांटिटी. थर्ड, एसआय युनिट केजी. वेट इज अ फोर्स आणि फोर्सचं एसआय युनिट राहतं न्यूटन. तर एसआय युनिट मी म्हणेल न्यूटन. तेरी मेरी चाहते तो डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जी. वेट फोर्स आहे, एम म्हणजे मास, जी म्हणजे काय, नवीन येतो या चॅप्टरचा, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. याचा फॉर्म्युला होतो जी इज इक्वल टू गुड मॉर्निंग अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, बघू नंतर. फिफ्थ, इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस, बदलून जातो सर. ठीक आहे, एवढे 5 पॉईंट लर्न ठेवायचे. अजून कुठला पॉईंट असेल तर ठीक आहे. अमाउंट ऑफ मॅटर, स्केलर क्वांटिटी, एसआय युनिट केजी, मेजर ऑफ इनर्शिया, इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. इकडे काय म्हणणार, फोर्स विथ विच अर्थ पुल द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ, वेक्टर क्वांटिटी, एसआय युनिट, न्यूटन. वेट इज फॉर्म्युला लिहून दिला, एम इंटू जी. एम वेर एम इज द मास, जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. बरोबर. अजून काही पॉईंट असेल तर तुम्ही ऍड करू शकता. घेतलं सर. चला नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज फ्री फॉल. फुकटचा फॉल काय राहतो बघा. फ्री फॉल सिंपल आहे, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन. जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह होते अंडर द इन्फ्लुएन्स, एकच फोर्स लागायला पाहिजे, कुठला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्या मोशनला आपण म्हणतो फ्री फॉल. आता हा पेन आहे, पेन मार्कर जे बी, हा फ्री फॉल करतोय का रे. तुम्ही सांगणार सर याच्यावर एकच फोर्स लागतोय, कुठला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा तर फ्री फॉल करतोय. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या रूममध्ये जी एअर आहे ती याच्यावर फोर्स लावते अपवर्ड डायरेक्शन मध्ये, म्हणजे इथं 2 फोर्स इंट्रोड्यूस होऊन गेले, म्हणजे हा पण फ्री फॉल करत नाहीये. मग फ्री फॉल कुठं पॉसिबल होईल, फ्री फॉल पॉसिबल होईल जिथं एअर राहणार नाही, व्हॅक्यूम मध्ये. ठीक आहे, बघा व्हॉट इज फ्री फॉल. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, सिंपल डेफिनेशन आहे, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अंडर the influence of gravitational force. ग्रॅव्हिटेशनल एकच फोर्स लागायला पाहिजे, फोर्स अलोन इज कॉल्ड फ्री फॉल. त्याला म्हणतो आपण फ्री फॉल. फ्री फॉल मध्ये ऍक्सेलरेशन किती राहतं ऑब्जेक्टचं, ऍक्सेलरेशन राहतं जी. जी म्हणजे काय, जी म्हणजे असं म्हणूया 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो हा. जेवढं ऍक्सेलरेशन कशामुळे येते, ग्रॅव्हिटीमुळे येते. दुसरी एक कंडिशन राहते, जी ऑब्जेक्टचं इनिशियल वेलोसिटी आपण काय घेतो याच्यात 0 घेतो. मग जे आपले 3 इक्वेशन म्हणतात ना ते हे राहतात, व्ही इज इक्वल टू जी टी, एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर. U0 आहे 2GS. कसं काय बनतं हे इक्वेशन परत सांगेल तुम्हाला. समजलं. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ, हा एक पॉइंट अजून असा ऍड करू शकतो याच्यात, ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल. कुठं पॉसिबल आहे रे सर, फक्त व्हॅक्यूम मध्ये, ओनली इन व्हॅक्यूम. ठीक आहे, समजलं. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. नेक्स्ट क्वेश्चन आपला असा आहे, व्हॉट इज एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी काय असतं, एस्केप व्हेलॉसिटी